नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भूगोल हा विषय पाहणार आहोत. सर्वांनी भूगोलाचे पुस्तक वरती काढा आणि मी जे सांगतोय ते शांत ऐकून घ्या. आणि ज्या वेळेस मी सांगतोय पुस्तक उघडायला, तेच पुस्तक उघडा. बरोबर? हं? भूगोल म्हणलं की तुम्हाला काय आठवतं? सगळ्यांना काय आठवतं? हं? भूगोल म्हणलं की आजूबाजूला आपण सगळ्या गोष्टी बघतो. समाजामध्ये काय चाललंय, जगामध्ये काय चाललंय. भूगोल म्हणलं की जमीन आला, दगड आला, माती आली, डोंगर आला, पर्वत आला, नदी आली, नाले आले, हं? समुद्र आला. ह्या सर्व पृथ्वीवरती ज्या गोष्टी दिसतात, ज्या गोष्टी घडतात, ज्या गोष्टी हालचाल करतात, ते सर्व भूगोलाचा भाग आहे. सर्व. ज्वालामुखी झाला, भूगोलाचा भाग. कुठं भूकंप झाला, भूगोलाचा भाग. पूर आला, भूगोल. उद्योग उद्योगधंदे, भूगोल. सर्व सर्व इथं ज्या पृथ्वीवरती ज्या क्रिया घडतात, त्या भौगोलिक क्रिया असतात. तुम्ही फिरायला जरी गेले समुद्रावरती, ते समुद्राचा जो पुळण आहे, ते समुद्र किनारा म्हणतो आपण त्याला, तो सुद्धा भौगोलिकच भाग आहे. एवढं लक्षात ठेवा. बरोबर. त्याच्यामध्ये भूगोलामध्ये काय येतं? प्राकृतिक भाग येतो. हं? मला सांगा बरं आता काय आहे? की आहे पृथ्वी. वरती दिलेले जमिनीचा भाग 29%, खाली दिलेले पाणी 71%. काय बाबा हे? काय असू शकते? म्हणजे जेवढे ह्या पृथ्वीवरती जो निळा कलर रंगाचा भाग दिसतोय, तो सर्व पाणी आहे. आणि सर्व पृथ्वीवरती पाणी आहे 71%. आणि फक्त जमीन आहे 29%. ते सर्व पाणी जे आहे 71%, ते सगळं पिण्यायोग्य नाही हं मित्रांनो. त्यातलं 2 ते 2.5% पाणी पिण्यायोग्य आहे. बाकी सगळं खारट पाणी आहे. आणि ह्या पाण्यामध्ये समुद्र आहे, महासागर. अरबी समुद्र आहे, हिंदी महासागर आहे, पॅसिफिक महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे. हं? असे महासागर आहेत. आपल्याला जवळ कोण आहे? अरबी समुद्र. कोणत्या दिशेला आहे? पश्चिम दिशेला. सगळ्या गोष्टी लक्ष देऊन ऐका. खूप छान पाठ आहे. हं? आपल्या जीवनाशी निगडीत आहे. बघा, पृथ्वी कशी फिरते? पृथ्वी फिरती गोल 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 गोल. फिरते काय गोल गोल अशी फिरते ना आपली पृथ्वी. गोल. परिवलन म्हणतात ना याला. बघा, कोण सांगेल बाबा इथं कोण कोण गेलंय, कुठं कुठं गेलंय? जो डाव्या साईडला दिसतोय, तो नेकलेस पॉइंट. सातारा साईडला आहे, बरोबर. भोर साईडला नदी नदी. बघा नदीचा कसा आकार आहे, नेकलेस पॉइंट. आपण याला नाव दिलेलं आहे नेकलेस पॉइंट. दुसऱ्या साईडला दिसतंय, तो समुद्र किनारा. हं? हे सगळं अरबी समुद्र किनारा आहे, हा दिसतो तो. बरोबर. त्याच्यानंतर हे काय दिसतं? एका ठिकाणी पाऊस पडतोय. हं? बरोबर. पाणी वाहते, नदी वाहते. मुलगा आनंदात चाललाय, तिथं पाऊस पाहतोय. आणि दुसऱ्या चित्रात काय दिसतंय? की लोक पिण्यासाठी विहिरीतून पाणी घेऊन चाललेत. म्हणजे दुष्काळ पडला थोडक्यात. बरोबर, पाणी नाही पिण्याला गावामध्ये. पाणी घेऊन चाललेत. बरोबर. तर मला सांगा, आज आपण प्राकृतिक मला सांगा आज आपण प्राकृतिक जलप्रणाली हा पाठ विषय पाहणार आहोत. हं? जलप्रणाली. तर जलप्रणालीमध्ये हिमालयीन नद्या येतात, द्विकल्पित नद्या येतात, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या येतात. हं? तर ह्या 3 प्रकारच्या नद्या त्या जलप्रणालीमध्ये येतात. तर तुम्हाला सगळं पुढचं चित्र दिसतंय. हिमालय पर्वत कसा दिसतोय? हिमालयातील पर्वतातून एक नदी वाहत येते. पर विद्यार्थी मित्रांनो, ज्या हिमालयातील नद्या ज्या वाहत येतात, त्या 12 माही वाहणाऱ्या नद्या असतात. 12 महिने वाहतात.
यामध्ये सिंधू व तिच्या उपनद्या येतात. गंगा व तिच्या उपनद्या यांचा समावेश होतो. सिंधू आणि तिच्या उपनद्या झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज, सिंधू ही एक सहावी म्हणजे सहा झाल्या. आणि तिच्या उपनद्या ज्या आहेत त्या सगळ्यांच्या गाळांच्या संचयनामधून पंजाबचे मैदान तयार होते. हं? बरोबर. आणि गंगेचा उगम कुठं होतो? गंगेचा उगम हा गंगोत्रीचे खोऱ्यातून होतो. गंगोत्री गंगेच्या खोऱ्यातून मिळ होतो. आणि इथून येणाऱ्या नद्या हे चंबळ, केन, बेटवा, शोण अशा आहेत. त्या गंगेच्या उपनद्या झाल्या. आता हे काय दिसतंय तुम्हाला द्विकल्पीय. द्विकल्पीय म्हणजे काय? तिन्ही बाजूंनी तिन्ही बाजूंनी हे असतं द्विकल्पीय. नद्यांच्या वर्गीकरण पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी असे करता येते द्विकल्पीय नद्यांच्या बरं का. ह्याच्यामध्ये पूर्व वाहिनी असे करता येते. नद्यांचा विसर्ग पावसावर अवलंबून असतो. या नद्यांच्या खोऱ्यात पश्चिम घाट आणि अरबी समुद्र या नद्यांदरम्यान वाहणाऱ्या नद्यांच्या लांबी कमी असते. तापी, नर्मदा, नदी, साबरमती या खंबातच्या आखातात येऊन मिळतात. या नर्मदा आणि तापी खलदरीतून वाहतात. अरबी समुद्रात उगम पावणारी अरबी समुद्रात उगम पावणारी नदी ही नुळा नदी आहे. जे तुम्हाला सगळा मॅप अभ्यासायचा आहे. सगळ्यांच्या समोर मॅप दिसत असेल, नकाशा दिसत असेल, तर नद्यांचा पूर्णपणे अभ्यास करा. अशा प्रकारे आज आपण भारताची जलप्रणाली हा अभ्यास पाहिलेला आहे. बरोबर. तर तापी व नर्मदा कुठून वाहतात? पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी. ही रिकाम्या जागा तुम्हाला येणार आहे. पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी. ते तुम्हाला जे सांगितले ते उत्तर इथं द्यायचं. त्याच्यानंतर नद्यांचे वर्गीकरण पश्चिम वाहिनी व पूर्व वाहिनी असे केले आहे. बरोबर. जिथं तुम्हाला परीक्षेमध्ये घालायला जागा येणार, एका वाक्यात उत्तर देणार. हो. तर सिंधू नदीची प्रमुख उपनदी कोणती? असे प्रश्न तुम्हाला येतात. त्याच्यामध्ये सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या झेलम आहे, चिनाब, बियास, रावी या सगळ्या उपनद्या आहेत. गंगा नदीचा उगम गंगोत्री ठिकाणी झालाय. बरोबर. तर उद्या येताना तुम्ही पश्चिम वाहिन्यांच्या नदीचा तक्ता तयार करून आणायचा आहे. आणि त्यात उपनद्या लांबी क्षेत्रफळ असले पाहिजे. हं? हा तुमचा स्वाध्याय आहे. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबतोय. उद्या परत याच टाइमला भेटणार आहोत. भूगोलाचा तिसरा पाठ घेऊन तुमच्या समोर. पूर्वी सगळ्यांना आभार.